मी बघत आहोत आत्मे ओळखण्याचं कृपादान, आत्मे ओळखण्याचं कृपादान। या शेवटच्या काळामध्ये प्रियानो भरपूर ख्रिस्ती लोकांना किंवा लिडरशिप मध्ये असलेले जे लीडर आहेत त्या लोकांना किंवा सेवक जरी असतील त्या सेवकांना प्रियानो प्रत्येकांना आत्मा ओळखण्याचं ज्ञान किंवा कृपादान असणं किती महत्त्वाचं आहे प्रियानो। किंवा जेव्हा आजूबाजूमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत जेव्हा मी बघत आहोत आणि प्रियानो या शेवटच्या काळात वचन जसं सांगतं की भरपूर लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील, भरपूर लोक देवाच्या खऱ्या सत्यापासून लोक बहकतील, लोक चुकीच्या मार्गाला लागतील। देवाचं वचन सांगते प्रियानो त्या रीतीनं भरपूर गोष्टी घडत असताना आत्मे ओळखण्याचं कृपादान असणं किती महत्त्वाचं आहे। आणि जेव्हा एखाद्या देवाच्या सेवकामध्ये किंवा एखाद्या जो लिडरशिप मध्ये असू दे किंवा एखादा विश्वासणारा असू दे त्याच्यामध्ये सुद्धा प्रियानो जर आत्मे ओळखण्याचं कृपादान आहे तर आज जे काही गोंधळ चौकडे जो माजलेला आहे, जी काही परिस्थिती बिकट आहे आणि भरपूर गोष्टी आमच्या समोर अवघड अशा काही येत आहेत आणि प्रियानो भरपूर गोष्टी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून भरपूर गोष्टी आम्ही पाहत असतो। तर या परिस्थितीमध्ये की आत्मे ओळखायचं दान आम्हाला असणं किती महत्त्वाचं आहे। जेव्हा चर्चमध्ये एखादा देवाचा सेवक चर्च चालवत असतो, भरपूर लोक त्यावेळी तिथे येत असतात आणि त्या सेवकाला भरपूर लोक भेटत असतात आणि जेव्हा तो देवाचा सेवक आत्म्याने भरलेला असतो आणि आत्मा ओळखण्याचं कृपादान त्या अभिषिक्त देवाच्या सेवकाला असतं प्रियानो आणि भरपूर गोष्टीच्या द्वारे तो भरपूर लोकांना उभा करू शकतो। त्यांचे जे प्रॉब्लेम्स नेमके आहेत ते नेमके प्रॉब्लेम तो ओळखू शकतो प्रियानो। म्हणजे असं म्हणता येईल की तो एक उत्तम असा डॉक्टर होईल की जो नेमका प्रॉब्लेम कुठं आहे शरीरामध्ये आत्मे ओळखायचं दान ज्या देवाच्या सेवकाला सेविकेमध्ये आहे, नेमका प्रॉब्लेम एखाद्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये किंवा एखादी बहीण किंवा भाऊ भेटायला येते, नेमका प्रॉब्लेम त्यांचा काय आहे, कुठल्या आत्म्यामध्ये ते चालत आहेत, त्यांना जो आत्मा चालवत आहे किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत हे जर ओळखण्यासाठी प्रियानो ज्या देवाच्या सेवकाला आत्मे ओळखायचं कृपादान आहे त्या प्रत्येक देवाच्या सेवकाचं मी अप्रिशिएट करतो, मी धन्यवाद देतो। आणि या दिवसामध्ये आम्हा प्रत्येकाला हे आत्मे ओळखायचं कृपादान असणं किती महत्त्वाचं आहे प्रियानो। प्रत्येकाला तुम्ही लिडरशिप मध्ये असलेल्या लोकांना, तुम्ही प्रियानो सेवक असशीला, त्याच्यानंतर तुम्ही सुत्याराधक करणाऱ्या लोक असशीला, कोणी असशीला, पण तू आत्मे ओळखायचं कृपादान आमच्या जीवनामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे प्रियानो। कारण जेव्हा आम्ही सेवा कार्य करायला बाहेर पडतोय आणि बाहेर पडत असताना प्रियानो कितीतर लोक आम्हाला भेटत असतात, आम्ही जर हाऊस ग्रुप घेतोय तर कितीतर लोक आम्हाला भेटतात फोनच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून। जेव्हा फ्रेंड्स आमचे होतात प्रियानो तर असे जे फ्रेंड्स जे ख्रिस्ती लोक असतील किंवा इतर लोक असतील ते कुठल्या आत्म्यामध्ये आहेत, कुठल्या आत्म्यानं कुठल्या गोष्टी घेऊन ते आमच्याबरोबर संपर्क ठेवत आहेत किंवा कुठल्या गोष्टी घेऊन ते आमच्याबरोबर कनेक्ट झालेले आहेत। जर देवाचा आत्मा आम्हाला चालवते आणि आत्मे ओळखायचं कृपादान जर आमच्यामध्ये प्रियानो तर भरपूर गोष्टी आम्ही जो गुंता आहे ज्या समस्या आहे आम्ही नक्कीच सोडू शकतो प्रियानो। पुढे काही गोष्टी देवाचं वचन आपल्याला क्लिअर करत जातं, काही गोष्टी आहेत प्रियानो समजून घ्या जे आपण कृपादान सुरू केलेले आहेत। देवाचे अनेक महान सेवक याच्याविषयी शिकवतात, देवाने ज्या गोष्टी मला प्रकट केल्या त्या थोडक्या गोष्टी मी सांगतो ना, भरपूर देवाचे महान सेवक त्यांना भरपूर प्रकटीकरण आहे आणि भरपूर गोष्टी ते शिकवत असतात। जे गोष्टी देवाने मला प्रकट केल्या पण मी तुम्हाला काही गोष्टी देवाच्या वचनातून मी तुम्हाला सांगत आहे। आत्मे ओळखायचं जे कृपादान आहे का आवश्यकता आहे, पहिला मुद्दा जो आहे आत्मे ओळखायचं कृपादान का आम्हाला आवश्यकता आहे। पेन वही पेन घ्या, बायबल तुमच्या संगती असू दे आणि जे काही मुद्दे आज आम्ही बघणार आहोत त्याचा नोट डाऊन तुमच्या बायबलमध्ये नक्कीच करून घ्या, तुमच्या वहीमध्ये नक्कीच करून घ्या। आणि काही प्रश्न असतील तर प्रियानो तुम्ही लाईव्ह झाल्यानंतर बंधू अमित, आमची बहीण प्रीतिकर किंवा मला तुम्ही फोन करून नक्कीच विचारू शकता, आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यात मार्गदर्शन करू। तर आत्मे ओळखायचं कृपादान आज आम्हाला आवश्यकता का आहे या गोष्टी आम्ही बघणार आहोत। पहिला मुद्दा आहे प्रियानो, 3 प्रकारचे आत्मे या भूतलावरती कार्यरत आहेत, 3 प्रकारचे आत्मे कार्य करत आहेत प्रियानो। एक जो आत्मा आहे तो मनुष्याचा आत्मा आहे, दुसरा जो आत्मा आहे तो शैतानाचा आत्मा आहे, तिसरा जो आत्मा आहे तो देवाचा आत्मा किंवा पवित्र आत्मा आहे प्रियानो। आणि हे 3 आत्मे आज या भूतलावरती आहेत आणि प्रियानो त्या भूतलावरती असताना काही आत्मे जे कार्य करत आहेत आणि काही आत्मे कार्य करत नाहीत त्या गोष्टी आम्ही बघूया। आता मनुष्याचा जो आत्मा आहे, जो मनुष्याचा आत्मा आहे, शैतानाच्या काही गोष्टी सामान्यरित्या तो कधीच समजू शकत नाही। समजून घ्या प्रियानो, काही गोष्टी सांगत आहे,
मनुष्य जो आहे, जो सामान्य एखादा मनुष्य आहे, सैतानाच्या गोष्टी किंवा ज्या आध्यात्मिक गोष्टी ज्या सुरू आहेत पवित्र आत्म्याच्या, सामान्य व्यक्ती जोपर्यंत देवाच्या आत्म्यानं तो भरत नाही तोपर्यंत तो समजून घेऊ शकत नाही. पण जो सैतान आहे, मनुष्याच्या जीवनाविषयी त्याला गोष्टी काय काय उघड असतात किंवा त्याच्या जीवनामध्ये काय सुरू आहे त्याला माहित असतं, तो जाणतो. प्रियानो, येत्या काही वेळेमध्ये देवाच्या वचनाद्वारे आपण रेफरन्स बघणार आहे. आणि देवाचा आत्मा जो पवित्र आत्मा आहे त्याला सर्व काही ठाऊक आहे. सैतानाचा आत्मा आहे त्याला काही मर्यादा आहेत आणि काही मर्यादामध्येच तो बघू शकतो, त्याला ठाऊक असतं एखाद्या जीवनाविषयी किंवा एखाद्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तो काही मर्यादेमध्ये जाणू शकतो. पण देवाचा जो आत्मा आहे, जो पवित्र आत्मा आहे, त्याला लिमिट्स नाहीत. प्रत्येक गोष्टी, आणि आम्ही अशी म्हणेन खडा आणि खडा, तो प्रत्येक गोष्टी जाणतो. एखाद्या जीवनाविषयी, एखाद्याच्या त्याच्या कुठल्या गोष्टी सुरू असतील त्याच्याविषयी, एखाद्याच्या देशाविषयी, प्रत्येक गोष्टी देवाचा जो आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, त्या समोर सगळं काही उघड असतं. मनुष्याला, सामान्य मनुष्याला ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत किंवा अंतरामध्ये ज्या गोष्टी आहेत, सामान्य मनुष्य आपल्या किती ज्ञान बुद्धी असू दे, किती टॅलेंटेड असू दे, किती एज्युकेशन त्याने घेतलेलं असू दे, देवाच्या आत्म्याच्या व्यतिरिक्त त्याला गोष्टी प्रकट होऊ शकत नाहीत. प्रियानो, 3 आत्मे या भूतलावरती कार्य करतायत. मनुष्याचा आत्मा आहे, त्याच्यानंतर प्रियानो सैतानाचा आत्मा आहे, आणि त्याच्यानंतर प्रियानो पवित्र आत्मा आहे. मनुष्याचा आत्मा. काही ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये काही गैरसमज आहेत. काही गोष्टी तुम्हाला सांगतो प्रियानो. काही ख्रिस्ती लोक जीवनामध्ये गैरसमज आहेत की एखादा माणूस जेव्हा तो मरतोय त्याचा आत्मा येऊन आम्हाला तो त्रास देतोय, आम्हाला तो म्हणजे आम्ही म्हणेन की तो भूत लागलेला आहे किंवा त्याला ते व्हील स्पीड तो त्रास द्यायला लागलाय, किंवा एखाद्या माणसामध्ये तो स्वप्नात येऊन तो काही गोष्टी त्याच्याकडे मागत असतोय की मग त्याचा कोणतर वडील वारला असेल, कोणतर आई वारलेली असेल, कोणतर नातेवाईक वाले असेल, ते म्हणतात की माझ्या स्वप्नात ते आली आणि मला या गोष्टी त्यानं मागितल्या आणि त्या गोष्टी मला सांगितल्या. प्रियानो, काही गोष्टी समजून घ्या. एखादा माणूस जेव्हा तो मरतोय, मेल्यानंतर प्रियानो त्याचा आत्मा उठून, मनुष्याचा आत्मा भूत कधी होत नाही. आम्ही म्हणतो की मनुष्याचा आत्मा भूत झाला. अंतरामध्ये जे दुरात्मा आहे, सैतानाला जेव्हा देवानं खाली टाकलं, जो लुसिफर, त्याच्याबरोबर 1/3 जे देवदूत होते, ते देवदूत त्याच्याबरोबर खाली टाकले. ते पहिला देवाचे दूत होते, परंतु जेव्हा ते सैतानाच्या बाजूने स्वर्गामध्ये उभा राहिलेत की आम्ही सैतानाच्या बाजूने आहे आणि आम्हाला देवापेक्षा आम्हाला मोठं राज्य पाहिजे किंवा जेव्हाचं राज्य आम्हाला काढून घ्यायचं आहे, 1/3 लोक ज्या लोकांनी, ज्या देवदूतांनी सैतानाला सपोर्ट केला, ती सैतानाबरोबर, लुसिफर बरोबर खाली टाकलीत प्रियानो, आणि ते खाली पडलीत. तर एखादा व्यक्ती जेव्हा तो मरतोय प्रियानो, तो झोपी गेलेला आहे, त्याचं शरीर मातीत गेलेलं आहे. न्यायाच्या दिवशी तो उठला जाईल, परंतु त्याचं नाव घेऊन किंवा कधी कधी त्या व्यक्तीचा सैतान चेहरा घेऊन सुद्धा स्वप्नामध्ये येऊन लोकांना फसवू शकतो, लोकांना काही गोष्टीची तो मागणी करू शकतो. एखादा आत्मा जेव्हा तो मेला, एखादा व्यक्ती जर मेला, परंतु त्याचा आत्मा उठून लोकांना लागणं किंवा पछाडणं किंवा भूत लागलं अजिबात नाही. तर दुरात्मे, 1/3 दुरात्मे जे देवदूता होते आणि सैतानाबरोबर खाली टाकलेत, तेच प्रियानो त्याच्या जीवनामध्ये लोकांना लागतात किंवा त्यांना त्रास देत असतात. 1/3 लोक, 1/3 जे देवदूत होते, नंतर ते दूत, सैतानाचे दूत झाले, ते प्रियानो. दुसरी गोष्ट आहे, भरपूर ख्रिस्ती लोक म्हणतात की ब्रदर, आम्ही एका ठिकाणून जात होतो आणि बघा तिथं काही गोष्टी टाकल्या होत्या आणि त्याची भीती मला भरपूर वाटली, आणि मी घरामध्ये आल्यानंतर मला ताप आला आणि मला थंडी वाजायला लागली, आणि त्या गोष्टी मी बघितल्या किंवा मी त्या तुडवल्या किंवा मी तिथून गेलो. ते एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये भरपूर लोक मरत होती आणि मी तिथून गेल्यानंतर मला तिची भीती भरपूर वाटायला लागली आणि मी झोपल्यानंतर मला तिला त्रास व्हायला लागला. प्रियानो, वचन सांगते 1 योहान 4 अध्याय आणि 4 वचन की जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये तो मोठा आहे. लूक याचा 10 अध्याय 19 वचन, रोम प्रियानो 10 अध्याय 16 वचन, मार्क याचा 16 अध्याय 17-18 वचन. या वचनामध्ये जो अधिकार परमेश्वर आम्हाला दिलाय, जर देवामध्ये तुम्ही आहात, गोष्टी समजून घ्या, जर देवामध्ये तुम्ही आहात, देवाचा आत्मा जर तुम्हाला चालवतोय आणि देवाच्या आत्म्याने जर चालणारे तुम्ही लोक आहात, आणि खरोखर जर तुम्ही देवाचे संतान आहात, जर खरोखर त्याच्या नियमानं, त्याच्या आज्ञेने जर तुम्ही चालणारे लोक आहात,
कुठला जादू टोना आणि कुठली करणी आणि सैतानाचा कुठला अधिकार तुमच्यावरती चालणार नाही प्रियानो, कुठलाही अधिकार. मग तुम्ही कधीच म्हणलं की यानं माझ्यासाठी जादू टोना केला, माझ्या त्या मामाने केला, माझ्या त्या काकीने केला, माझ्या त्या शेजाऱ्याने केला, माझी प्रॉपर्टी पाहिजे होती, माझं हेच पाहिजे होतं, माझं ते पाहिजे होतं म्हणून त्यांनी जादू टोणे केला. मग तुम्हाला सांगू द्या, पहिले योहान 4:4 वचन सांगितल्याप्रमाणे जगातला कुठलेही जादू टोना, सैतानाचा कुठला अधिकार देवाच्या लोकांच्या वरती कधीच चालत नाही प्रियानो. फक्त तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले व्यक्ती पाहिजे. पण तू जर देवाच्या आत्म्याने भरलेले व्यक्ती नाही, जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवत नाही, जर पापामध्ये तुम्ही जीवन जगताय, अर्ध ख्रिस्तामध्ये आणि अर्ध जगामध्ये जगताय, तर सैतानाकडून नक्कीच तुम्हाला त्रास होणार, नक्कीच तुम्ही त्रासले जाणार प्रियानो. गोष्टी समजून घ्या की परमेश्वराची इच्छा आहे की सैतानाला आम्ही पायाखाली तुडवावं. आणि प्रियानो, सैतानाची इच्छा आहे की सैतानाला वाटतं की जे मनुष्य लोक आहेत त्यांना मी पायाखाली तुडवावं. आता आमच्यावरती डिपेंड आहे की सैतानाला आम्ही पायाखाली तुडवायचं का प्रियानो सैतानानं आम्हाला पायाखाली तुडवायचं. गोष्टी समजून घ्या. जादू टोना, करणी आणि प्रियानो काय काय गोष्टी टाकलेल्या असतात. कुठल्याही गोष्टी जो एक सच्चा बिलीवर आहे, खरा देवाचा सेवक आहे, कुठलाही सैतानाचा अधिकार त्याच्यावरती चालणार नाही. तो कधी सैतानानं कधी ग्रासित होणार नाही. सैतानाला काढणारा तो व्यक्ती असणार येशूच्या नावामध्ये. ही सामर्थ्याने भरलेले लोक या जगामध्ये जीवन जगणारे आम्ही झालं पाहिजे. देवाचा आत्मा ओळखण्याचं कृपादान एखाद्या सेवकाला असणं किती महत्वाचं आहे. कारण प्रिय, जेव्हा 10 लोक चर्चमध्ये येतात आणि 10 लोक त्या पाळक साहेबांना भेटतात. आता अमित ब्रदर आहेत, अमित ब्रदरना मला वाटते जवळजवळ 100-150 लोक आज चर्चमध्ये आहेत. आणि 100-150 लोक जे येतात, प्रत्येक फॅमिलीचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि प्रिय, त्यांच्या वेगवेगळ्या त्याच्यानंतर त्यांची लाईफस्टाईल वेगळे आहे. काही लोकांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काही लोकांचं प्रकटीकरण कदाचित वेगवेगळं असेल. आणि या सगळ्या लोकांना हाताळण्यासाठी देवाच्या सेवकाला आत्म्यात ओळखण्याचं कृपादान असणं किती चांगलं आहे. आणि प्रियानो, अमित ब्रदर चांगल्या रीतीनं तुम्हाला ते चालवत आहेत प्रियानो. कारण जेव्हा लोक येतात आणि म्हणतात की ब्रदर आमच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे, आणि उत्तम डॉक्टर एका देवाचा सेवक झाला पाहिजे, नेमके त्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, जेव्हा तो देवाचा सेवक ओळखेल प्रियानो, ते कुटुंब, तो भाव प्रत्येक बंधनातून मुक्त होऊन देवाच्या राज्यासाठी निवडलेले लोक ते उगतील. देवाच्या सेवकाला उत्तम जे आत्मा ओळखायचं कृपादान असणं किती महत्वाचं आहे प्रियानो. 3 आत्मे या भूतलावरती आहेत. आणि प्रियानो, ते 3 आत्मे जे या भूतलावरती आहेत, सैतानाचा आत्मा, मनुष्याचा आत्मा आणि पवित्र आत्मा, हे 3 आत्मे भूतलावरती आहेत. मत्तई याचा 7वा अध्याय 15 वचन काय सांगतं, कशासाठी आम्हाला देवाचा आत्मा पाहिजे आहे किंवा कशासाठी आत्मे ओळखायचं दान आम्हाला पाहिजे आहे. मत्तई याचा 7वा अध्याय 15 वचन. खोट्या संदेशाच्या विषयी जपून राहा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. प्रियानो, मत्तई याचा 7वा अध्याय 15 वचनामध्ये येशू ख्रिस्ताचे स्वतः शब्द आहेत. ते म्हणतात की मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण अंतरी ते क्रूर लांडगे आहेत. मंडळीमध्ये येणारे लोक किंवा सेवा कार्य जेव्हा आम्ही जातोय, आम्ही याचा सुरुवात केला की प्रभावीपणे सुवार्थ प्रसार आम्ही कशी करावी. एखाद्या घरामध्ये जेव्हा आम्ही हाऊस ग्रुप घेतोय प्रियानो, आणि 10 लोक तिथं असतात, आणि जेव्हा ते 10 लोक असतील, 15 लोक असतील, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये जी सगळी लोक आल्यात, ती सगळी लोक कुठल्या आत्म्यामध्ये आहेत हे ओळखणं आम्हाला किती चांगलं आहे प्रियानो. तो कृपादान आमच्याकडे आत्मे ओळखण्याचं किती महत्वाचं आहे. कारण वचन सांगतं जे लोक तुमच्यामध्ये आल्यात ते सगळीच मेंढरासारखे जरी दिसत असले, तर वचन सांगते अंतरी ते क्रूर लांडगे आहेत. जरी जे लोक, जरी जे ब्रदर, जरी जे सिस्टर तुमच्याबरोबर सेकंड करतात, तुम्हाला प्रेज लॉर्ड म्हणतात, या जरी गोष्टी करत असतील, वचन सांगतं मेंढराप्रमाणे जरी त्यांचं वागणं असेल, मेंढराप्रमाणे जरी त्यांचं बोलणं असेल, पण वचन सांगते असे काही लोक आहेत की ज्यांच्यामध्ये वचन सांगते की लांडग्याप्रमाणे अशी लोक तुम्हाला भेटतील प्रियानो. सेवा कार्य करत असताना प्रियानो, हाऊस ग्रुप घेत असताना, त्याच्यानंतर तुम्ही चर्च चालवत असणार, तुम्ही एखादी मिनिस्ट्री चालवत असणार, तर अशा प्रकारे लोक येतील. तर आत्मे ओळखायचं कृपादान आम्हाला किती महत्वाचं पाहिजे आम्ही ओळखू शकतोय. कधी कधी देवाचा सेवक जेव्हा एखाद्या देवाचं वचन शिकवत असते, काही लोक येतात आणि त्यांना डिस्टर्ब करतात. त्यामध्ये जेव्हा देवाचा सेवक आणि सेविका जर स्पिरिटमध्ये भरलेले असतील, त्या गोष्टीकडे न बघता ते पुढे जाणार, कारण त्यांना माहित आहे जो आलाय सांगायला तो निगेटिव्ह गोष्टी घेऊन आलाय, आणि जो निगेटिव्ह जो दुरात्मा आहे ते सांगून त्या देवाच्या सेवकाचं आणि सेविकेचं जे त्यानं कष्ट केलं त्याला तिने नाराज करावं, किंवा त्यांनी उदास व्हावं, किंवा तिने म्हणावं की बाबा नाही मी आता संदेश सांगायचं बंद करणार. भरपूर लोक अशी मला काही भेटले जे सुत्याराधना करते लोक असतील, किंवा देवाचं वचन सांगते लोक असतील, ब्रदर मी आता सुत्याराधना करणार नाही, ब्रदर आता मी जाऊन पुढे कुठली लिडरशिप मध्ये भाग घेणार नाही. काही लोक मला माझ्या जीवनामध्ये असे भेटलेत की ते येतात आणि मी जेव्हा काहीतरी केलं तर मला ते निराश करतात.
प्रियानो त्या लोकांना आम्ही जेव्हा सांगतोय, आम्ही त्यांना म्हणतोय की बंधू किंवा बहिणी, तुझं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. कारण हा जो निगेटिव्ह विचार घेऊन येणारा किंवा देवामध्ये आम्ही वाढत आहे तर आम्ही पाठीमागं पडावं यासाठी घेऊन येणारा दुरात्मे प्रियानो हे काम करत असतात. तर या गोष्टीमध्ये आम्ही सावध असणं किती महत्वाचं आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये आम्ही जातोय आणि प्रियानो जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुरात्मा लागले असते, भरपूर लोक, काही लोक जीवनामध्ये असं होतंय की काही दुरात्मे लागलेले सुद्धा असतात आणि काही लोक ढोंग सुद्धा करत असतात. प्रियानो काही फसवायचे आत्मे सुद्धा असतात, काही ढोंग सुद्धा करत असतात. कुठला आत्मा त्या व्यक्तीला ग्रासित नसतो, दुरात्म्याने ते ग्रासित नसतात, परंतु फॅमिलीमध्ये काही मॅटर्स झालेले असतात, काही गोष्टी झाल्या असतात. त्याच्यामुळं लोकांनी मला काही बोलू नये, लोकांनी मला काही त्रास देऊ नये म्हणतात ती लोक काही मुळे ऍक्टिंग करतात. भरपूर ख्रिस्ती लोक एक चांगले ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेस आहे, त्यांना येत्या दिवसामध्ये चांगला अवॉर्ड्स द्यायला पाहिजे असं मी ब्रदरना सांगतो. कारण चांगले ऍक्टिंग ते करत असतात, ते समोर दाखवतात मी किती चांगला आहे. वचन सांगते की अंतर्यामी ते क्रूर लांडगे आहेत. जेव्हा आम्ही प्रार्थना करायला जातोय, घरातले लोक सांगतात की ब्रदर लवकर या, सिस्टर लवकर या, आमच्या भावाला, आमच्या बहिणीला, आमच्या हेला आणि त्याला दुरात्मा त्रास द्यायला, आणि काहीतरी ते बडबडला, काहीतरी गोष्टी ते करायला. आणि जेव्हा देवाचे सेवक तिथे जातात आणि जेव्हा प्रार्थना करत असतात, देवाच्या आत्म्याने भरले तो देवाचा सेवक असून त्याला समजते की याला कुठला दुरात्मा लागलेला नाही, परंतु हा एक ढोंग करताय, एक नाटक करताय. देवाचा आत्मे ओळखण्याचं कृपादान असणं किती महत्वाचे प्रियानो. काही गोष्टी आणि पुढे बघणार आहोत. पहिले योहान याचं 4 अध्याय पहिलं वचन काय सांगते? पहिले योहान याचं 4 अध्याय पहिलं वचन काय सांगते प्रियानो? प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. योहान इथं लोकांना सांगत आहेत की प्रियजन हो, का तुम्हाला पवित्र आत्म्याचं जे कृपादान आत्मे ओळखायचं पाहिजे आहे. वचन सांगते की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरून हो. प्रियजन हो, पहिले योहान याचं 4 अध्याय पहिलं वचन, प्रत्येक आत्म्याचा तुम्ही विश्वास धरू नका. जे ब्रदर, जे सिस्टर तुम्हाला भेटत आहेत, जे लोक तुम्हाला भेटत आहेत, किंवा प्रियानो फोन कॉल्स वरती जे तुमच्या बरोबर संपर्कात आहेत, चॅटिंग वरती मोबाईलमध्ये संपर्कात आहेत, किंवा प्रियानो ज्या लोकांचं तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही बघत आहात, त्या लोकांना जे तुम्ही बघत आहात त्यांचा अभ्यास तुम्ही करता. वचन सांगते पहिले योहान 4 अध्याय पहिलं वचन, प्रत्येक आत्म्याचा तुम्ही विश्वास धरू नका. पुढे वचन काय सांगतंय? तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही ह्याविषयी त्याची परीक्षा करा. वचन सांगते आत्मा एखाद्या व्यक्तीला जो चालवा लागलाय, एखादा व्यक्ती जो शिकवा लागलाय, एखादा व्यक्ती जो लीड करा लागलाय, तो आत्मा देवापासून आहे किंवा नाही याचं परीक्षण करा. म्हणताना सुरुवात मी केली की ज्या व्यक्तीला, जर एक सामान्य व्यक्ती आहे, तो सामान्य व्यक्ती एखाद्या व्यक्तीविषयी कधीच अभ्यास करू शकत नाही. जो व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरलेला आहे, ज्या व्यक्तीला देवाच्या आत्म्याचं कृपादान चालवत आहे, तो व्यक्ती अशा लोकांपासून जे आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी ते सावध होतील, याविषयी ते परीक्षा करतील आणि समजतील. एखादा व्यक्ती जो शिकवा लागलाय, तो बायबल मधलं शिकवा लागलाय, तो करेक्ट शिकवा लागलाय का वचन फिरवून तो सांगत आहे, वचन चुकीच्या रीतीने तो शिकवत आहे. धन्य लोक ज्याला देवाचा पवित्र आत्मा चालवतो, धन्य लोक देवाचं सत्य वचन लोकांच्या समोर प्रकट करतात. प्रियानो, देवाचा एक सेवक होता आणि प्रियानो सेवा कार्य करत होता आणि देवाचा आत्मे ओळखायचं दान त्याच्यामध्ये कृपादान होतं आणि भरपूर लोकांविषयी तो सांगत होता की ब्रदर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी तो सांगत होता. एक तरुण मुलगा म्हटला मी जाऊन त्याची परीक्षा करणार, मी बघणार. तो स्टेजवरती गेला आणि म्हटला की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी आजारानं ग्रस्त आहे आणि मला कॅन्सर झालाय, असं तो व्यक्ती म्हटला. देवाचा तो महान सेवक होता प्रियानो. आज नाही, 1960 आणि 65 या दरम्यानची ती गोष्ट आहे प्रियानो. महान सेवक ते होते आणि प्रियानो जेव्हा त्या देवाच्या सेवकाला त्या व्यक्तीने सांगितलं, तर तरुणाने सांगितलं की मी आजारामध्ये आणि मला कॅन्सर झालाय. खोटं बोलत होता. खोटं बोलण्याचा जो आत्मा, जो दुरात्मा त्याच्यामध्ये आहे, त्या देवाच्या सेवकाने ओळखलं आणि त्या स्टेजवरतीच म्हटलं की तुला कुठल्या प्रकारचा आत्मा नाही आहे, देवाच्या आत्म्याशी तू लबाडे करायला आहेस, तू फसवणाऱ्या गोष्टी तू बोलत आहेस. आणि प्रियानो हे सत्य होतं आणि प्रियानो ती गोष्ट मी तुम्हाला अर्धी सांगत आहे, पुढच्या वेळी तुम्हाला पुढची सांगेन. परंतु प्रियानो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्या तरुणाच्या जीवनामध्ये त्याला दिवस, कठीण दिवस गेलेत, कारण देवाच्या आत्म्यावर त्याने लबाडी केली. देवाच्या आत्म्याला लबाड ठरवण्यासाठी त्याने प्रयत्न केलं. कुठलाही सामान्य मनुष्य, कुठलाही सामान्य व्यक्ती देवाच्या आत्म्याला कधीच प्रियानो खोटं ठरू शकत नाही. देवाच्या आत्म्याबरोबर कुठल्या सामान्य व्यक्तीची, भले जगामध्ये PhD केलेला असू दे, बरे कुठला स्पोर्ट्समन असू दे, कुठल्याही सेंचुऱ्या मारल्या त्याने असू दे, किती शतक त्याने केलेलं असू द्यात, कुठलेही विक्रम गिनीज बुक मध्ये त्याचं नाव नोंद असू दे, परंतु त्या व्यक्तीमध्ये आणि देवाच्या आत्म्याने भरलेल्या व्यक्तीमध्ये हा फरक आहे. त्याचे टॅलेंट किती असेल, त्याची ज्ञानबुद्धी किती असेल, त्याचे विक्रम किती असतील, परंतु देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेले व्यक्ती नक्की
नक्कीच नेहमीच अशा लोकांबरोबर, या जगातल्या लोकांबरोबर, जगातल्या गोष्टीबरोबर नेहमीच वरचढ होणार राहणार, कारण देवाचा आत्मा त्यांना चालवत असतो. देवाच्या आत्म्याने भरलेले ते लोक असतील. भले देवाचा तो सेवक अडाणे असेल, भले पेत्रासारखा असेल, भले योहान सारखा असेल, अडाणे असतील, परंतु किती ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी, किती लानी लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी सुद्धा प्रियाणू ते देवाचे सेवक अद्भुत रीतीने या जगामध्ये कार्य अजून करत आहेत, केलेले आहेत. आणि त्या दिवसामध्ये जोपर्यंत जग राहील, जोपर्यंत परमेश्वर येत नाही, तोपर्यंत देवाचा आत्मा या पृथ्वीवरती, पृथ्वीच्या गोष्टी, ज्ञानी लोकांच्या गोष्टी हलवण्यासाठी समर्थ आहे. प्रियाणू समर्थ आहे. देवाचा आत्मा त्या सेवकांना ज्यांना चालवतोय ते देवाचे सेवक धन्य आहे. दुसरे कोरिन्थीयरांचा 11वा अध्याय 13 आणि 14 वचन आम्ही वाचूया प्रियाणू. कारण अशी माणसे म्हणजे खोटे संदेश, वचन सांगते अशी काही लोक येतील ज्यांना आम्ही ओळखलं पाहिजे. खोटे संदेश, ते कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे. वचन इथं सांगते की कपटी कामदार, त्याच्यानंतर ख्रिस्ताच्या प्रेषिताचे सोंग घेणारे. ख्रिस्ताच्या प्रेषिताचे म्हणजे ते दाखवतात की मी एक विश्वासणारा आहे, म्हणजे ते दाखवतात की मी एक सेवा कार्य करणार आहे, म्हणजे ते दाखवतात की मी मला भरपूर गोष्टी समजतात, भरपूर गोष्टीचं रिलेशन मला आहे. देवाचं वचन सांगते की प्रेषिताचे ते सोंग घेणारे. पुढे वचन काय सांगतंय? यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय नाही. कारण लोक पौल का सांगत आहेत, कारण कोरिन्थीयरांच्या त्या वेळामध्ये जेव्हा पौल पहिल्या शताब्दीमध्ये, दुसऱ्या शताब्दीमध्ये होते, त्यावेळी त्या प्रकारची लोक त्या ठिकाणी सुद्धा होते आणि आज सुद्धा अशा प्रकारची लोक आहेत. पुढे काय पौल म्हणतायत? कारण सैतान ही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो. वचन सांगतंय सैतान ही तेजस्वी देवदूताचे तो सोंग घेतोय. तो दिसतोय ते तो देवदूतासारखा, तो दाखवेल मी देवदूतासारखा आहे, भरपूर गोष्टी तो दाखवेल करून सुद्धा. आणि प्रिय येत्या दिवसामध्ये जेव्हा भयानक गोष्टी सुरू होतील, ख्रिस्त विरोधक सुद्धा जो आहे खोटे चिन्ह चमत्कार करून सुद्धा भरपूर लोकांना फसवेल, भरपूर लोकांना ख्रिस्तापासून दूर घेऊन जाईल. जर आम्ही तिमोथेचं पत्र वाचतो, याच्यामध्ये देवाच्या सेवकानं पौलानं काही गोष्टी उलगडा केलेल्या आहेत. तर प्रियानू, खोट्या जो सैतान आहे तो देवदूताचा सोंग घेऊन भरपूर लोकांना फसवेल, भरपूर लोक त्याच्या पाठीमागे जातील. भरपूर लोक म्हणताना देवाचं जे कृपादान आत्मे ओळखण्याचं आम्हाला असणं किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे देवाचं कृपादान. की आम्ही ज्या गोष्टी ऐकत आहोत, ज्या लोकांना आम्ही बघत आहोत, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून जे मेसेजेस आमच्या मोबाईलवरती येतात आहेत, किंवा एखादा कोणी शॉर्ट मेसेज पाठवत आहेत, कुठल्या स्पीडमध्ये ते शिकवत आहेत, हे प्रियाणू आम्हाला समजणं, किंवा कुठल्या आत्म्यामध्ये आहेत ते आम्हाला समजणं किती चांगलं आहे प्रियाणू. आणि प्रियाणू, ज्या लोकांना आत्मे ओळखायचं दान पाहिजे आहे, तो व्यक्ती प्रार्थना योद्धा असणं किती महत्वाचं आहे. जेव्हा तो प्रार्थना योद्धा असेल, प्रार्थना करणारा जास्त व्यक्ती असेल, आत्मे ओळखायचं कृपादान त्याच्या जीवनामध्ये नक्कीच मूळ होत राहणार. नक्कीच लोकांना जे समोर त्याच्या येतात, जे भेटतात, इव्हन असे काही देवाचे सेवक आहेत, नुसतं फोनवरती सुद्धा एका व्यक्तीशी नुसते 1-2 मिनिटं बोलले तर कुठला आत्मा पाठीमागच्या व्यक्तीला चालवत आहे, कुठल्या स्पीडने ते चालवत आहेत, फोनवरती 2 मिनिटं बोलल्यानंतर अशा देवाच्या सेवकांना सेविकांना प्रकट होते. एखाद्या देवाच्या सेवकाला घरात प्रार्थना करत असताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनामधील समस्या, एका जीवनामधील काही गोष्टी असतील, जेव्हा ते प्रार्थना करत असताना नेमकं कुठं चुकतंय, नेमकं काय प्रॉब्लेम्स आहेत, देवाचा आत्मा ज्यांना आत्मे ओळखायचं कृपादान आहे, नेमकं त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, तर देवाचा आत्मा घरी बसल्या असताना सुद्धा देवाचा सेवकाला तो प्रकट करतोय, सेविकेला प्रकट करतोय प्रियानो. कारण जेव्हा पती पत्नीमध्ये जेव्हा भांडणं होतात, देवाच्या सेवकाला एक मोठा हा प्रश्न असतोय की पती पत्नीचे जेव्हा भांडणं होतात आणि दोघं सुद्धा येतात, कुणाच्या बाजूने बोलायचं, कुणाची बाजू घ्यायची, कुणाला सांगायचं. आईचं आणि मुलग्याचं कधी भांडणं होतं तर कुणाची बाजू घ्यायची, सत्याची बाजू कुणाची आहे? कारण प्रत्येक जण एकमेकाच्या चुका सांगत असतात. माझी बायको अशी वागली बघा, किंवा बायको म्हणेल माझा पती असं वागला, किंवा मुलगा म्हणेल माझा आई अशी वागली, किंवा आई म्हणेल की माझा मुलगा असा वागला. पण तू ज्या देवाच्या सेवकाला आत्मे ओळखायचं कृपादान आहे, नेमकं कोण खोटं बोलतंय, कोण चुकीच्या गोष्टी पसरा लागले, ते देवाच्या सेवकाला नक्कीच प्रेमचं देवाचा आत्म्याचं कृपादान ओळखण्याचं जर त्याला आहे, या प्रश्न, हे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करते प्रियानो. मत्तयाचा 24वा अध्याय 4 आणि 5 वचन काय सांगताय? येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील.
कोणी तुम्हास फसू नये म्हणून सावध राहा. कोणी तुम्हास फसू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे पुष्कळ जण म्हणतील आणि पुष्कळाच ते फसवतील. मी ख्रिस्त आहे, माझ्या पाठीमागे या. मी बघा तुमच्यासाठी कितीतर वर्षापूर्वी आलो होतो, 2000 वर्षापूर्वी मी तुमच्यासाठी मेलो आणि मी पुन्हा आलो, माझ्या पाठीमागे या. कितीतर लोक वचन सांगते, येशू ख्रिस्त डायलेक्ट म्हणतात की कितीतर लोक त्याच्यामुळे फसतील, पाठीमागे जातील आणि हाच ख्रिस्त आहे म्हणून त्याचं फॉलोअप करतील. देवाचं वचन शिकवत आहे प्रियानो. येशू म्हटले तुम्हाच कुणी फसू नये म्हणून सावध राहा. जर आत्मे ओळखायचं कृपादान आमच्यामध्ये आहे तर प्रियानो या शेवटच्या काळामध्ये आम्ही नक्कीच सावध राहणार. या चुकीच्या गोष्टी सुरू आहेत, चुकीचे जे टीचिंग सुरू आहे त्या गोष्टी आम्हाला नक्कीच समजणार. प्रियानो येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे आत्मे ओळखायचं दान होतं तिने कशा रीतीने ऑपरेट केलं, काही रेफरन्सेस बायबलमधून आम्ही बघणार आहोत. मार्क याचं 9वा अध्याय आणि 17 वचन. मार्क याचं 9वा अध्याय आणि 17 वचन. तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आला, ह्याला मुका आत्मा लागला आहे. मार्क जेव्हा 9वा अध्याय तुम्ही वाचताय, एक बाप असतोय आणि त्याच्या लहान मुलग्याला एका तो घेऊन येतोय. तो तरुण मुलगा असतोय आणि त्याला जेव्हा तो शिष्याकडे घेऊन जातोय, शिष्याना त्याच्यामध्ये असं दुरात्मा काढता येत नाही प्रियानो. आणि परत येशू ख्रिस्त प्रार्थना करून येतात, गोंधळ सुरू असते. येशू ख्रिस्त तिथे जातात आणि म्हणतात बाबा गोंधळ का तुम्ही करत आहात. मग तिथे एक व्यक्ती बोलतोय मार्क 9:17 प्रमाणे की प्रभूजी आम्ही शिष्याकडे या व्यक्तीला घेऊन आलो, या तरुणाला घेऊन आलो, पण तुमच्या शिष्याला तो दुरात्मा जो लागलाय तो काढता काय आला नाही. मग याला म्हणतो ते येशू ख्रिस्त काय झाले, तर ते म्हणतात की प्रभूजी याला मुखा आत्मा लागलाय. त्याचा बाप, जर काही दुसरे तुम्ही रेफरन्सेस वाचताय मत्तई लूक मध्ये जेव्हा रेफरन्सेस वाचताय प्रियानो, तर बाप त्याचा उत्तर देतोय की बाप स्वतः म्हणतोय की हा याला मुखा आत्मा लागलेला आहे. कारण त्याच्या बाप जे संगती असते, बापाला जे सगळ्या गोष्टी माहीत असतात, लहानपणापासून तो त्याच्या समोर तरुण झालेला असतोय आणि त्याचा बाप म्हणतोय की प्रभूजी याला मुखा आत्मा लागलेला आहे. परंतु प्रियानो येशू ख्रिस्तामध्ये जे कृपादान आत्मा ओळखायचं होतं, 9 कृपादानाने भरलेले येशू ख्रिस्त होते. जे कृपादान आत्मे ओळखायचं होतं, येशू ख्रिस्त काय बघतात, बाप तर सांगते याला मुखा लागलेला, मुखा भूताचा आत्मा दुरात्मेला लागलेला आहे. पण येशू ख्रिस्त जे पुढे बघतात 25 वचन आम्ही वाचूया. मार्क याचं 9वा अध्याय आणि 25 वचन. मार्क याचं 9वा अध्याय आणि 25 वचन. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुख्य बहिरे आत्म्या, मी तुला आज्ञा करतो ह्याच्यातून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको. मार्क 9वा अध्याय आणि 17 वचन जेव्हा मी वाचतोय तो बाप म्हणतोय याला मुखा आत्मा लागलेला आहे. पण येशू ख्रिस्त मार्क 9:25 मध्ये म्हणतात, वचन सांगते येशू ख्रिस्त त्या आत्म्याला धमकवतात, मुख्या आणि बहिरे आत्म्या. 2 आत्मा या व्यक्तीला पछाडलेला असतोय, ग्रासित असतोय. बाप जो सामान्य नेत्रांचं बघत असते, ज्या गोष्टी सुरू असतात की ते बघून तो मग त्याला मुखा आत्मा लागलेला आहे. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा त्याला बघतात मार्क 9:25 मध्ये, मुख्या आणि बहिरे आत्म्या मी तुला धमकावतो, याला सोड. एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय होता येशू ख्रिस्ताला माहित होतं प्रियानो. त्याच्या बापाला माहित होतं फक्त हा मुखा आत्मा याला त्रास देत आहे. पण तू नेमकं कुठं प्रॉब्लेम आहे, नेमक्या काय गोष्टी आहेत येशू ख्रिस्ताला माहित होतं, कारण आत्मे ओळखाच्या कृपादानाने भरलेला तो आमचा बाप होता. वचन सांगते मुख्य आणि बहिरे आत्म्या या मुलातून निघ आणि याला सोड. आणि प्रियांचं वचन आम्ही पुढे वाचत जातोय. जेव्हा येशू ख्रिस्त त्याला आज्ञा देतात, त्याला धमकवतात, तो मुखा आणि बहिरा आत्मा त्याला सोडतोय आणि प्रियानो त्याच्यातून ते मुक्त होतात. तो मुलगा मुक्त होतोय आणि आपल्या बापाकडे तो आपल्या त्या मुलाला देतोय. नेमका प्रॉब्लेम कुठं होतं त्याला समजलं. जेव्हा आम्ही इतर लोकांसाठी प्रार्थना करायला जातोय, नेमका प्रॉब्लेम त्याच्या जीवनामध्ये काय आहे. कारण कधी कधी काय लोकांना सुद्धा त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे त्यांना सुद्धा सांगता येत नाही प्रियानो. त्यांना सुद्धा सांगता येत नाही. त्याचा प्रॉब्लेम असते वेगळा, पण ते सांगत असतात वेगळं. कारण याच्या पाठीमागे जो दुरात्मा आहे, त्या गोष्टी त्या व्यक्तीपासून त्याचं मन डायव्हर्ट करायला बघतात, कारण त्याला तिथून निघून जायचं नसते. नेमका जो प्रॉब्लेम आहे म्हणजे एखाद्याचा पाय दुखतोय आणि एखाद्या व्यक्तीला वाटतं की नाही माझा हात दुखा लागलाय, पण तू खरोखर जो नेमका खरोखर डॉक्टर आहे, हिचा पाय दुखतोय, मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करणार प्रियानो. पण जर एखाद्या व्यक्तीला माहित नाही की नेमक्या जीवनामध्ये कुठला प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत आम्हाला समजत नाही प्रियानो, आम्ही फक्त त्याच गोष्टीसाठी प्रार्थना करणार ज्या व्यक्तीला वरून वाटतात. काय लोकांना फक्त वरून वाटतात, परंतु आतून काही गोष्टी असतात. येशू ख्रिस्तानी जसं त्या मुख्य आणि बहिरे आत्म्याला धमकवलं आणि त्याच्यातून जो आत्मा दुरात्मा काढून टाकला प्रियानो, या गोष्टी आम्हाला समजणं किती महत्वाचं आहे. म्हणताना आम्हाला आत्मे ओळखायचं कृपादान असणं किती आवश्यक आहे. मार्क याचा 14वा अध्याय आणि 18 वचन काय सांगतंय. आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला,
मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणारा आहे. येशू ख्रिस्ताने 12 सेवकांना निवडलं, सेवा कार्यासाठी त्यांना अपॉइंट केलं. यहुदा इस्करियोत त्यातला एक होता. प्रियानो, येशू ख्रिस्ताचा जो खजानीस होता, अकाउंटंट होता, सेवा कार्याचे पैसे त्याच्याकडे होते. जिथे जिथे येशू ख्रिस्त जायत होते तिथे तिथे यहुदा इस्करियोत जायत होता. 12 शिष्य होते. बाकीचे 11 शिष्य पेत्र, योहान, आंद्रिया, त्याच्यानंतर बर्थेमे, जे जे कोण प्रियानो असतील ते जे 12 शिष्य जे होते, 11 शिष्यांना यहुदा इस्करियोत आपल्यासारखाच एक व्यक्ती आहे, आपल्यासारखाच सेवा कार्य करणारा प्रभूचा एक शिष्य आहे. बाकीच्या शिष्यांना आणि त्याच्यानंतर जे इतर लोक जेव्हा त्यांना बघत होते त्या लोकांना सुद्धा प्रियानो वाटत होतं की यहुदा इस्करियोत एक सामान्य, आणि जसे पेत्र आहे, जसा योहान आहे, जसा लूक आहे, त्या रीतीनंच तो एक सेवक आहे, त्या रीतीनेच तो शिष्य आहे. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं यहुदा इस्करियोत मध्ये कुठला स्पिरिट, कुठला आत्मा कार्य करत आहे प्रियानो. आणि माहित आहे पुढच्या काही वचन जेव्हा मी वाचत देतोय प्रियानो, की यहुदा इस्करियोतनं पैशाच्या मोहासाठी, जो लोभाचा स्पिरिट त्याच्यामध्ये होता, त्याच्यासाठी प्रियानो त्यानं येशू ख्रिस्ताला धरून दिलं. आम्ही बंधूंनी ब्रदरनी काल शिकवल्याप्रमाणे 105 वेगवेगळ्या प्रकारचे दुरात्मे आहेत प्रियानो. येत्या दिवसामध्ये आम्ही कदाचित तुम्हाला एका ठिकाणी घेऊन शिकवीन. काही सगळ्या गोष्टी लाईव्ह वरती शिकवण्यासाठी काही प्रियानो आम्ही शिकवू शकत नाही किंवा काही बंधन आहेत. आपण नंतर नक्कीच या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. येशू ख्रिस्तानं ओळखलं यहुदा इस्करियोतला, सेवा करणारा व्यक्ती, येशू ख्रिस्ताबरोबर फिरणारा व्यक्ती, येशूचा अखाणून व्यक्ती, परंतु लोभाच्या आत्म्यानं ग्रासलेला, लोभाचा आत्मा असलेला यहुदा इस्करियोत होता. यहुदा इस्करियोत त्याचं प्रियानो जे काही खरे गुण आहे त्यानं दाखवलं. पुढे आपण बघूया प्रियानो मार्क याचा 14वा अध्याय 29 वचन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. प्रियानो, पेत्राविषयी माहित आहे, पेत्र असा व्यक्ती होता नेहमी पुढे पुढे बोलणारा, प्रभूची न्याय करणारा, आणि लोकांना वाटायचं की खरोखर प्रभूची गेल्यानंतर पेत्र त्या शिष्यांना सावरेल किंवा पेत्र यांना पुढे लीड करेल आणि एक चांगला नेहमी आयुष्य असलेला आणि नेहमी प्रत्येक गोष्टी बोलणार, प्रभूजी मी करतो, मी करतो, कुठे जायचंय मी जातो, हे करायचंय मी करतो, नेहमी आयुष्य असलेला. मग पेत्र सुद्धा जेव्हा येशू ख्रिस्त सांगत असतात की बाबांनो सगळी लोक तुम्ही मला सोडून जाणार आहे, पण पेत्र इथं म्हणते की प्रभूजी सर्वजण गेलेत पण मी तुम्हाला काही सोडणार नाही. आयुष्य असलेले व्यक्ती, जसं यहुदा इस्करियोत एक होता, पेत्र आयुष्य असणारा व्यक्ती आणि प्रियानो नेहमी देवासाठी कार्य करणारा व्यक्ती, नेहमी पुढे असणारा व्यक्ती. तो म्हणते प्रभूजी सर्व सोडून जातील पण मी तुम्हाला काही सोडून जाणार नाही. मग येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतात, मार्क याचा 14वा अध्याय आणि 29 वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. वचन सांगते प्रियानो, येशू ख्रिस्त ओळखत होते सर्वांना, कारण कृपादान जे आत्मे ओळखायचं त्या आत्म्यानं सेवा करणाऱ्या देवाचा सेवक प्रभू येशू ख्रिस्त होते. आणि प्रियानो पेत्राला सुद्धा ओळखलं की हा किती तर गोष्टी बोलायलाय, किती तर गोष्टी सांगा लागलाय, पण त्याच्यामध्ये भीतीचा आत्मा आहे, तो भीतीपोटी मला नक्कीच नाकारणार. आणि प्रियानो त्याने भीतीनं येशू ख्रिस्ताला 2 वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा त्याने नाकारलं. मार्क आणि प्रियानो 14, 29 आणि 30 वचन जेव्हा आम्ही वाचतोय या गोष्टी आमच्या समोर प्रकट होतात. आणि काही गोष्टी आहे प्रियानो, या गोष्टी मी सांगणार नाही, तर मेसेज झाल्यानंतर, संदेश झाल्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे की येशू ख्रिस्तानं कुठल्या ठिकाणी आपलं ते कृपादान वापरलं. या थोड्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. योहान याचा 2रा अध्याय आणि 25 वचन काय सांगतंय. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. मनुष्यामध्ये काय आहे, कारण मनुष्य जे समोर येतात बडाई मारतात, प्रभूजी आम्ही तुमच्या बरोबर आहे, काही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, येशू ख्रिस्ताच्या बरोबर त्याच्या जवळ बसून वचन ऐकतात. काही लोक येऊन प्रश्न विचारतात, काही लोक सोल्युशन साठी येतात आणि सगळ्या गोष्टी करतात. येशू ख्रिस्त म्हणतात योहान 2रा अध्याय 25 वचनामध्ये की सगळी लोक जरी माझ्याकडे आलीत, मला मनुष्याविषयी काही घ्यायचं द्यायचं नाही, भले मला भरपूर लोक बोलत असतील, अप्रिशिएट करत असतील, भरपूर म्हणत असतील की तुम्ही असं आहे, तुम्ही तसं आहे, तुम्ही या गोष्टी करताय, तुम्ही त्या गोष्टी करताय, जसं पेत्राने सुद्धा म्हटलं की प्रभूजी तुम्ही मसीह आहात, भरपूर गोष्टी अशी लोक येतील आणि मला बडाई मारतील. येशू ख्रिस्त म्हणते योहान 2:25 मध्ये की लोकांना मी ओळखतोय की कुठल्या आत्म्यानं ते आहेत, भले मुखाने ते बोलत असतील. सेवा कार्य जे लोक करत आहेत त्या लोकांना मला एक विनंती करायची आहे प्रियानो, की भरपूर लोक तुम्हाला येतील आणि भेटतील,
की ब्रदर खरोखर किती चांगलं सेवा कार्य तुम्ही करत आहात, किती चांगला तुम्ही संदेश देताय, किती चांगलं तुमचं वागणं आहे, किती चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात. प्रत्येक व्यक्तीपासून प्रियानो आम्ही लगेच त्या गोष्टी ऐकून आम्ही प्रियानो गर्वामध्ये कधीच फुगून जाऊ नये. तर समोरचा व्यक्ती आमच्याविषयी काय बोलायलाय नीट त्याच्याविषयी विचार करून आम्ही प्रियानो पुढं आमचं जीवन किंवा सेवा कार्य आम्ही पुढे चालवलं पाहिजे. जर एखादा व्यक्ती आम्हाला अप्रिशिएट करायलाय आम्ही गर्वामध्ये कधीच जाऊ नये. कारण कृपादान सुरुवातीपासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. जे कृपादान आहे देवाचं राज्य वाढवण्यासाठी, जे कृपादान आहे हरलेल्या आत्मे स्वर्गामध्ये आणण्यासाठी, जे कृपादान आहे देवाचं गौरव होण्यासाठी, यासाठी कृपादान आहेत प्रियानो. आणि जर आम्ही ते कृपादान घेऊन जर आमचं नाव उंच व्हावं, आमचा बँक बॅलन्स वाढावा, आमच्या गोष्टी व्हाव्यात, जर यासाठी आम्ही कृपादान वापरतोय प्रियानो, आम्ही स्वतःला चेक करूया की देवाचं कृपादान कशा रीतीने आम्ही वापरतोय, कशा रीतीने त्याचा लोकांसमोर आम्ही शो करायला प्रियानो. आमचं जीवन आम्ही चेक करण्याची नक्कीच ही वेळ आहे. 3 गोष्टी येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून बघितल्या प्रियानो. पुढे प्रेषित जे लोक होते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आत्मे ओळखायचं दान कशा रीतीने ऑपरेट केलं. प्रेषित याचा 8वा अध्याय आणि 23 वचन काय सांगतोय. कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. प्रेषित 8वा अध्याय 23 वचन सांगतं प्रियानो, शिमोन जादूकार याची गोष्ट याच्यामध्ये लिहिलेलं आहे की याच्यामध्ये दाखला त्याचा आहे की जो शिमोन जादूकार तो जादूगार करून लोकांना, शंभरोच्या लोकांना मी वेगळा काय तर आहे, महान काय तर तो दाखवत होता. पण तू जेव्हा फिलिप तिथं गेला, सेवा कार्य त्याने केलं, अद्भुत कार्य त्याच्याद्वारे झालं. शिमोन म्हणला की किती चांगलं अद्भुत कार्य, मी सुद्धा त्याच्या पाठीमागे जाणार. त्याने आपलं जादूचं सगळं काही बंद केलं आणि फिलिपच्या सहवासात तो राहायला लागला नाही, ऐकायला लागला. पेत्र आणि योहान त्या ठिकाणी गेलेत आणि प्रियानो लोकांना अधिक त्यांनी गोष्टी सांगितल्या आणि लोकांवरती हात ठेवल्यानंतर पवित्र आत्मा लोकांना मिळतोय. जेव्हा शिमोन ते बघितलं आणि शिमोन म्हटला की मला सुद्धा ते कृपादान मिळावं, म्हणून प्रियानो वचन सांगतंय की त्यानं पैसे द्यायचं सुद्धा त्यानं प्रयत्न केला. तेव्हा पेत्र तिथं म्हणतात की बाबा तू तर फिलिपच्या सहवासात आहेस, तू तर त्याच्याबरोबर इकडे तिकडे सेवा कार्य गेला असशील, परंतु तू अतिशय कुटुतेत आणि अनितीच्या बंधनात आहे असं मला दिसतं. पेत्रामध्ये प्रियानो जो आत्मा होता ओळखण्याचं, कृपादान जे होतं त्यानं ओळखलं. कारण देवाचा पैसे देऊन कृपादान विकत घेण्यासाठी शिमोन जादूकार प्रयत्न करतो प्रियानो, शिमोन जादूकार प्रयत्न करत होता प्रियानो. जर शिष्याविषयी जर सुद्धा आम्ही बघितलं, पैसे घेऊन सुद्धा त्यांनी कृपादान कधी विकलं नाही, देवाचं दान कधी विकलं नाही. देवाचं दान जे कृपादान आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे आमच्या उन्नतीसाठी नाही प्रियानो, इतर लोक आमच्या कृपादान दिले, इतर लोक आमच्याद्वारे आशीर्वादित व्हावी यासाठी कृपादान दिले प्रियानो. शिष्य सुद्धा तिथं होते, प्रेषित जे आपले पेत्र आणि योहान सुद्धा तिथं होते. ते म्हटले नाहीत की दे मला पैसे, तुला पण मी तुला देतो, तुला कृपादान देतो, तुला मी दान देतो, तू कर असं. देवाचं दान कधी विकता येत नाही प्रियानो. देवाचं कृपादान, देवाचं हिलिंगचं दान असू दे, लोकांना चमत्काराचं दान असू दे, एखाद्या जीवनामध्ये चमत्कार जर झाला पाहिजे, पैसे घेऊन आम्ही कधी विकू शकत नाही प्रियानो. का देवाचं दान लोकांच्या उत्तेजासाठी आहे. येशू ख्रिस्त म्हणले तुम्हाला फुकट मिळाले रे, फुकट द्या. लूक याचा 10वा अध्याय मी वाचते, शिष्यानं पाठवलं, फुकट मिळाले फुकट द्या, भूतातून लोकांना मुक्त करा, आजारातून मुक्त करा, फुकट मिळाले फुकट द्या. देवाचं दान आम्ही विकू शकत नाही. एखाद्या कुटुंब जर दुःखामध्ये, एखादा कुटुंब जर त्रासामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत, तर प्रियानो पैसे घेऊन आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करतो म्हणून, आम्ही तुमच्या जीवनातील गोष्टी काढतो म्हणून देवाचं कृपादान आम्ही कधीच विकू शकत नाही प्रियानो. देवाचं कृपादान लोकांचे अश्रू पुसण्यासाठी, लोकांना उभा करण्यासाठी, लोकांना बंधनातून मुक्त करण्यासाठी देवानं त्याच्या सेवकांना, त्याच्या लेकरांना कृपादान दिले प्रियानो. पेत्र ते जीवनामध्ये सांगतात शिमोनाला बघून की तू बंधनामध्ये आहेस आणि त्यातून मुक्त हो, नाही त्याच्याबरोबर नाश होईल. वचन पुढे जर आम्ही वाचलं प्रियानो, शिमोन जादूकार तिथं पश्चाताप करतोय, म्हणतोय माझ्यासाठी प्रार्थना करा, या गोष्टी माझ्यावर येऊन येत. नेमक्या कुठल्या गोष्टीमध्ये तो होता प्रियानो? पेत्र रागिष्ट मनुष्य होता. जर प्रियानो 5वा अध्याय प्रेषितचं वाचतोय, तिथं जी सपन्या आणि प्रियानो ती दोघं आलीत आणि त्यांनी देवाचं पैसे लपून ठेवलं. तो एवढ्या रागामध्ये ते म्हटला की तुमचा तिथं ती दोघं पण मिलीत प्रियानो. इथं त्या गोष्टी त्यानं केल्या नाहीत. त्यानं फक्त त्याला म्हटलं की बाबा या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये आहेत, यातून बंधनातून तुला मुक्त व्हायची गरज आहे. शिमोन जादूकासाठी प्रियानो या गोष्टी बोलला. पुढे वचन सांगते त्यानं पश्चाताप केला. पुढे वचन आणि प्रियानो सांगते आपण बघूया अनेक देवाचे सेवक आहेत, प्रेषित आहेत, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं कृपादान त्यांनी कशा रीतीने ऑपरेट केलं. प्रेषित याचा 16वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन काय सांगतंय. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली, तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धन्यांना
पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. जेव्हा सुरुवात आपण केली, आम्ही ऐकलं की जो दुरात्मा सुद्धा काही गोष्टी तो जाणू शकतो. प्रियारू, जसं पौलांमध्ये जो देवाचा आत्मा कार्य करत होता, देवाचा सेवक होतो, ती जी मुलगी आहे जिला जिच्या अंगात येत होतं किंवा दुरात्म्यान ती ग्रासलेली होती, ती सुद्धा सांगते की देवाचा आत्मा यांना चालवतो किंवा देवाचे परात्पराचे सेवक हे आहेत. त्या दुरात्म्याला सुद्धा मी सांगितलं प्रियानो, काही लिमिट्स असतात, तो काही जाणू शकतोय पण त्याला लिमिट्स आहेत. सगळ्या गोष्टी त्याला समजत नाहीत. सगळ्या गोष्टी देवाच्या आत्म्याला ज्या सगळ्या गोष्टी समजतात त्याला समजत नाही. इथं तो म्हणतोय की बघ, लोकांना ती सांगत्या की बघा हे परात्पराचे देवाचे सेवक आहेत, याचं तुम्ही ऐका. जे दुरात्मा होता त्याला सुद्धा माहित होतं की पौल एक देवाचा सेवक आहे. पण तो पुढं पौलानं काय केलं प्रियानो, पुढे काय सांगते 16 अध्याय आणि 18 वचन. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. प्रेषित 16-18 जेव्हा मी वाचते प्रियानो, लोकांना वाटत होतं की ही मुलगी, जेव्हा आम्ही प्रेषित 16 आणि 16-17 जेव्हा वाचतोय, ती काही गोष्टी लोकांना सांगून भरपूर मिळगत करून आपले जो मालक होता त्याला ती पैसे देत होती. लोकांना कदाचित ती मुलगी काहीतरी वेगळी आहे, आत्मिक काहीतरी तिच्याकडे शक्ती आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. भरपूर लोक तिच्या पाठीमागे गेले असतील, भरपूर लोकांनी तिला नमन सुद्धा केले असतील, भरपूर गोष्टी काही त्यांनी केल्या असतील लोकांनी. परंतु प्रेषित 16-18 मध्ये पौलाला माहित होतं की नेमका हिच्या जीवनामध्ये काय प्रॉब्लेम आहे. वचन सांगते त्या पिशात आला, त्या दुरात्म्याला पौलानं धमकवलं आणि म्हटलं की हिला सोड. आणि वचन सांगते की प्रियानो, ती बहीण, ती जी तरुणी होती त्या बंधनातून किंवा ज्या स्पीडमध्ये ती जखडली होती त्यातून ती मुक्त झाली. प्रियानो, पौलाला माहित होतं, कारण तो आत्मा ओळखण्याचं कृपादान त्याच्यामध्ये होतं. जर पौलानं तिच्याकडे लक्ष दिलं नसतं प्रियानो, थोडे दिवस त्या मुलगी त्या स्पीडमध्ये राहिली असती, थोडे दिवस तिने त्या गोष्टी केल्या असत्या प्रियानो. परंतु नंतर ज्या अशा स्पीडमध्ये लोक असतात प्रियानो, काही लोकांना माझ्या जीवनामध्ये मी बघितलेलं आहे की जेव्हा अशा स्पीडमध्ये ते लोक असतात, जे काही काही गोष्टी सांगत असतात, नंतर त्यांच्या जीवनामध्ये स्वतः त्रास झालेला किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास झालेला, भरपूर त्रास झालेला, सामान्य त्रास नाही प्रियानो, भरपूर त्रास झालेला मी बघितले आहे प्रियानो. कारण दुरात्मा जो येतोय, सुरुवातीला मला वाटतं की चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण योहान 10:10 तो येतोय घात आणि नाश करायला. जरी येऊन त्यानं दाखवलं आणि काही काही लोकांना वाटतं अरे किती चांगला आहे, माझ्यामध्ये तो आलाय आणि मला आता ते सामर्थ्य, ती शक्ती प्राप्त झाल्या आणि मी भरपूर गोष्टी करू शकते आणि लोक मला किती नावजा लागल्यात, किती अप्रिशिएट करायला, लोकांची गर्दी माझ्याकडे आहे, भरपूर लोक ते म्हणतील प्रियानो. परंतु जेव्हा तो काही लोकांना थोडे दिवस चालवतो, पण तू वचन सांगल्याप्रमाणे तो येते फक्त नाश करायला प्रियानो. थोडे दिवस जरी चालवत असेल, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा प्रियानो मी नाश झालेला माझ्या डोळ्यासमोर बघितलेला आहे. असे किती लोक आहेत की जे लोक असे चालतात, अशा रीतीनं त्यांना जेव्हा चालवत असतो एखादा आत्मा, देवाचा आत्मा सोडून त्या लोकांचा प्रियानो नाश झालेला मी बघितला आहे. पौलानं प्रेषित 16-18 मध्ये त्या लेकरामधला, त्या बहिणीमधला जो दुरात्मा आहे त्यानं काढला प्रियानो. ती बहीण मुक्त झाली. आता माझा विश्वास आहे की त्याच्यानंतर ती आनंदामध्ये जीवन जगणारी एक व्यक्ती झाली असेल. माझा विश्वास आहे की ख्रिस्ताला तिनं नक्कीच परिधान केला असेल, स्वीकारला असेल. प्रियानो, देवाच्या सेवकांना यासाठी कृपादान असले पाहिजेत की लोकांना बंधनातून मुक्त करण्यात ते व्यक्ती झाले पाहिजेत. प्रियानो, आम्ही नव्या करारामधून बघितलं, पण जुन्या करारामध्ये जेव्हा नेहम्याचं पुस्तक आम्ही वाचतोय, म्हणा की ब्रदर जुन्या करारामध्ये कुठं आहे की जे कृपादान होते, भरपूर रेफरन्स आहेत प्रियानो. 2 रेफरन्स फक्त आम्ही बघणार आहोत. नेहम्याचं जेव्हा पुस्तक वाचतोय 6वा अध्याय, की नेहम्या जो देवाचं मंदिर बांधणारा व्यक्ती होता, देवाचं जे यरूशलेमचे जे कोट पडलेले होते ते कोट बांधण्यासाठी प्रियानो आपलं सगळं चांगलं होतं ते सोडून आला, उपास प्रार्थना केल्या आणि जेव्हा ते बांधायला गेल्या, नेहम्या याचा 6वा अध्याय आणि प्रियानो 10 ते 14 जेव्हा तुम्ही वचन वाचताय, देवाचं मंदिर बांधत असताना भरपूर गोष्टी तिथं क्लिअर दिलेत प्रियानो. काही लोक तिथे येतात आणि त्याला देवाचं मंदिर बांधण्यापासून परावृत्त करून त्याने देवाचं मंदिर टाकावं, भिवून पळून जावं म्हणून काही लोक येतात. नेहम्याचा 6वा अध्याय 10 ते 14 वचन आम्ही वाचा. 10 ते 14 वचन. मग मी शमाया बिन दलाया बिन महेतेबेल याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता. त्याने म्हटले, चल आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील, ते रात्रीची तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. विचार करता मला असे दिसून आले की
देवान त्यास पाठवले नाही, तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबल्लट यांनी त्याला मोल देऊन ठेवले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेवले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोबद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टी मला घाबरवू पाहत होते. त्या सर्वांची मी कृती ध्यानात ठेव. पण नेहमीचा 6 अध्याय आणि 10 ते 14 जेव्हा मी वाचत जातोय, सुरुवात ज्यावेळी होते, एक तिथं व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. तो रूम मध्ये असतोय आणि नेहम्याला सुद्धा बोलून घेतोय आणि म्हणतो की चल देवाच्या मंदिरामध्ये आपण जाऊया आणि दार बंद करून घेऊया. प्रियानो, देवाच्या मंदिरामध्ये आपण जाऊया आणि दार बंद करून घेऊया. देवाच्या मंदिरामध्ये नेमदेवानं जे मोशेला लावून दिले होते त्या वचनाप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे देवाच्या मंदिरामध्ये याजकाशिवाय कोणी जाऊ शकत नाही. जर तो गेला तर प्रियानो त्याला तिथंच तडाखा मिळणार, तो गतप्राण होणार. या लोकांनी असा प्राण केला होता. नेहम्याला देवाच्या मंदिरामध्ये टाकायचं, पाठवायचं, म्हणजे देवाचा क्रोध त्याच्यावरती येईल आणि तो मरेल. कारण वचन सांगल्याप्रमाणे मोशेला देवाने नेम लावून दिला होता, जे निवास मंडप बांधलेला आहे पवित्र स्थानामध्ये. जो देवाचा याजक आहे ते याचकानं जायचं लोकांच्या पश्चातापासाठी. इतर लोकांनी फक्त अंगणामध्ये किंवा निवास मंडपामध्ये राहून देवाचं दर्शन घेणं, परंतु पवित्र स्थानामध्ये कुठलाही व्यक्ती जो याजक सोडून कोणी जाऊ शकत नाही. आणि परमपवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदा तो महायाजक तो फक्त जायला पाहिजे. परंतु या लोकांनी असे काही प्लॅन्स करून आले होते की नेहम्याला मंदिरात पाठवायचं. नेहम्या काय याजक नव्हता प्रियानो. नेहम्याला मंदिरात पाठवायचं आणि देवाचा क्रोध त्याच्यावरती उतरू दे, तो मरू दे. मग जे लोक गोळा झाले त्यांना सांगता येईल की नेहम्या पापी होता, देवाचं मंदिर बांधायला तो आला, देवाची सेवा तर करायला, पण तो पापी होता मग देवानं त्याला मारून टाकलं. पण प्रियानो, नेहम्याला देवाचा आत्मा चालवत होता. त्यानं ओळखलं ही लोक माझ्या चांगल्यासाठी आले नाहीत, माझी काळजी करायला नाही. तो व्यक्ती म्हणतोय अरे बघ तुला ती मारायला आल्यात, तू इथं राहू नकोस, तू जा मंदिरामध्ये लप जा, नाही तर तुला ते मारतील, तुला ते छळ करतील. नेहम्याला देवाचा आत्मा चालवत होता. ते म्हणला मी काय पळून जाणार नाही, पळून जाण्यापैकी मी व्यक्ती नाही. ते वचन सांगतेने विचार केला, देवाचा आत्मा त्याला चालवत होता. त्यानं ओळखलं ही लोक खोटे संदेश होती, खोट्या गोष्टी सांगून मी देवाचं काम बंद पाडावं, मी इथून पळून जावं म्हणून आखलेली योजना होती. काही लोकांनी पैसे देऊन पाठवलेले लोक होते. देवाच्या आत्म्याने त्याला प्रकट केलं. प्रियानो, आत्मे ओळखायचं कृपादान जर नेहम्यामध्ये नसतं, तो घाबरला असता. देवाचं मंदिर यरूशलेम बांधायचं सोडून पळून गेला असता. जर मंदिरामध्ये गेला असता प्रियानो तर त्याचा नाश नक्की झाला असता. कारण देवाच्या मंदिरामध्ये याजकाशिवाय कोणी जायचं नाही, देवानं नियम लावून ठेवले होते. दुसरे इतिहास याचा 18वा अध्याय आणि 23 वचन काय सांगतोय. तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया मिखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलावयास कुठून गेला. जेव्हा दुसरे इतिहास 18वा अध्याय तुम्ही वाचताय, यहोशापाट आणि आहाब राजा याच्याविषयी लिहिलेला आहे. आणि प्रियानो, आहाब राजा यहोशापाटाला म्हणतोय की तुम्ही माझ्यावर लढायला चला. यहोशापाट म्हणतोय चला नक्कीच, माझे जे काही सर्व आहे ते तुमचं आहे, आपण नक्कीच जाऊया. आणि प्रियानो ते दोघं जायला निघतात. पण यहोशापाट म्हणतोय की देवाचा कोण सेवक आहे का त्याला आपण प्रश्न विचारूया की बाबा या लढाईमध्ये आम्ही विजय होणार का नाही, किंवा आम्ही कशा रीतीने लढाई करावी, देवाला जरा विचार आणि सांग. तर वचन वाचले प्रियानो, मला वाटते 200 का 300 तिथं जे सेवक येतात किंवा सेवक येतात आणि ते सांगतात की तुम्ही जावा, तुम्ही विजय होणार, तुम्हाला विजय मिळणार. 18वा अध्याय तुम्ही पूर्ण वाचा, सगळ्या गोष्टी आपली वेळाअभावी नाही आपण वाचत. तर प्रियानो, सिदकिया म्हणून त्याच्यापैकी एक असतोय, तो तर येतोय, वचन सांगते, लोखंडाचं शिंग घेऊन येतोय. लोखंडाचं शिंग येतोय आणि म्हणतोय बघा राजे, आहाब राजे, यहोशापाट राजे, बघा तुम्ही या शिंगासारखं त्या लोकांना, आरामी लोकांना पळवून लावणार, तुम्हाला विजय मिळणार. कारण शिंगासारखं, शिंग जसं लोखंडी शिंग जसं मजबूत आहे, तुम्ही तसे मजबूत आहात, तुमचं सैन्य तसं मजबूत आहे. आणि प्रियानो, तो सिदकिया जो खोटा सेवक असतोय तो त्याला फसवायला प्रयत्न करत असतोय. का? ही लोक त्याच्या बाजूला जे असतात, जर 18वा अध्याय तुम्ही वाचत जाताय प्रियानो, त्या लोकांनी तिथं मेजवानी ठेवली असत्या. यहोशापाट आणि आहाबनं मेजवानी ठेवल्या असत्या आणि खायला मिळतंय आणि आम्हाला काय तर मिळणार म्हणून लोक तिथं गोळा झालेले असतात आणि त्याला सांगत असतात की नाही तुम्ही विजय होणार, जावा. सत्य वचन तो सेवक सांगत नाहीत प्रियानो.
खरं देवाचं वचन आलेलं देवाकडे विचार नाही सांगत. सिदकिया तिथे येतोय. मग प्रियानंतर मिखाया म्हणून देवाचा एक सेवक असतोय. यहोशुआ म्हणते आणि कोण असे लोक आहेत का त्यांना जाऊन विचारावा. आणि प्रियानु वचन सांगते की जातात ते मिखायाला घेऊन येतात. आणि आहाब राजा सुद्धा म्हणतोय मिखाया म्हणून एक संदेश आहे, पण तू नेहमी तुम्हाला निगेटिव्हच सांगतोय, नेहमी ते आम्हाला चुकीचाच सांगतोय. परंतु यहोशुआ म्हणते बाबा तसं म्हणू नये, देवाच्या सेवकासाठी म्हणू नये, बोलून हवं मिखायाला बोलून आणतात. प्रियानु भरपूर गोष्टी दिले येतात. काही सेवक सुद्धा म्हणतात त्या लोकांनी तसं सांगितले, सेवकांनी तसं सांगितले, तुम्ही पण तसं सांगा. मिखाया म्हणतोय बाबांनो देवाचा तो शपथ घेतोय आणि देवानं सांगितले त्याच्या व्यतिरिक्त मी काय सांगणार नाही. खरे देवाचे सेवक त्याला म्हणतात मुंडक्याला तलवार रावा, मला मारा, मला तुम्ही मान द्या, सन्मान द्या, काही करा, पण देवाचं सत्य वचन मी तुम्हाला सांगल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रियानु वचन सांगते मत्ते 8:20 मध्ये की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधातून मुक्त करेल. मत्ते योहान 8:32 प्रमाणे प्रियानु देवाचे खरा सेवक, लोकांनी माझं नाव उंच करावं, लोक मला सोडून जाऊ नयेत किंवा लोकांनी मला वाहवा केली पाहिजे, मला सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे, मला अप्रिशिएट केलं पाहिजे म्हणून जर सत्य दाबून ठेवतंय. प्रियानु रोमकराचा पहिला अध्याय जर वाचते ते वचन सांगते की जे सत्य दाबून ठेवतात प्रियानु त्यांच्यावरच देवाचा क्रोध उतरतोय. मिखाया देवाचा सेवक इथे सत्य दाबून ठेवत नाही. तो म्हणत नाही की मला काय तर म्हणेल, मला मारून टाकेल, मला तरवार माझ्या मुंडक्या लावल, काही विचार करत नाही, मेलो तरी चालेल, पण तो सत्य सांगा जातोय प्रियानु. आणि जेव्हा तो सांगतोय की तुम्ही जाऊ नका, तुम्हाला विजय मिळणार नाही, तेव्हा तो सिदकिया म्हणतोय कसं मिळणार नाही रे, खोटं सांगायलाच काय, तिच्या कानपाडी जाऊन मारतोय प्रियानु. जो देवाचा सेवक जो मिखाया असतोय, देवाच्या आत्म्यानं भरलेला आत्म ओळखायचं ध्यान त्याला असतोय, तो काय सांगतोय प्रियानु. 24 वचन आपण वाचूया. मिखाया त्यास म्हणाला तू लपावयासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल. मिखाया सांगते तू खोटा संदेश आहेस, खोटा सेवक आहेस, खोटं सांगायला लागलायस, तुला समजेल जे देवाचं वचन माझ्याकडे आलंय ते मी का सांगितलंय, कुणाकडे आले. जेव्हा तू आतल्या खोलीत पळशील, जेव्हा लपशील, जेव्हा आहाबचा तिथं नाश होईल, आहाब मरेल, त्यावेळी तुला समजेल. प्रियानु मिखाया जो देवाचा सेवक आहे तो ओळखतो या गोष्टी. प्रियानु जो समोरचा सेवक आहे कुठल्या स्पीडमध्ये तो प्रॉफेसी करायलाय, कुठल्या स्पीडमध्ये लोकांना उद्देशन करायलाय, कुठल्या स्पीडमध्ये लोकांना तो सांगालोय, मिखाया संदेशता ओळखतोय. आणि प्रियानु जे शब्द तो बोलतोय 18 अध्याय मी वाचताय, दुसरा इतिहास 18 अध्याय जेव्हा पूर्ण वाचताय, जो मिखायाने जे शब्द बोलला होता त्याच गोष्टी खऱ्या होतात. कारण प्रियानु देवाचा खरा सेवक तो असतोय, देवाचा आत्म ओळखायचं कृपादान त्याच्यामध्ये असते. सिदकियाला तो सांगतोय तू खोटा संदेश आहेत, खोटा सेवक आहेस आणि तुझ्यामध्ये या गोष्टी कार्य आहेत, जे काय तू प्रॉफेसी करायलास, भविष्यवाणी करायलास ती सगळी फॉल्स आहे, खोटी आहे. आणि जेव्हा तू आतल्या खोलीत लपायचं असेल ना, तुला समजेल आत्म ओळखायचं दान एखाद्या देवाच्या सेवकाला असणं किती महत्वाचं आहे. तेव्हा तो मंडळी, तेव्हा तो देश आणि प्रियानु राज्य तो वाचवू शकतोय एक अनिष्ट येण्यापासून, लोकांचा नाश होण्यापासून, कुटुंब तुटल्याला प्रियानु तो बांधणारा एक देवाचा सेवक होईल, ज्याला आत्मीय ओळखायचं दान आहे. तो आपली मंडळी बांधेल, आपली सेवा बांधेल, जेव्हा लोकांना ओळखेल ही लोक जी माझ्या जवळ आल्यात, मला गोड गोड गोष्टी बोलायल्यात, गोड गोड मला सांगायला लागल्यात, पण कुठल्या स्पीडमध्ये ते आहेत, कुठल्या त्यांच्या पाठीमागं त्याचं राजकारण आहे, कुठल्या गोष्टी ते सांगायल्यात. जो आत्म्यानं भरलेला आत्मीय ओळखायचं दान व्यक्तीला ज्याला आहे त्या गोष्टी ओळखणार आणि त्याच्यापासून सावध राहणार. आपली चर्च, आपली मिनिस्ट्री फुटण्यापासून तो नक्कीच वाचवणार, आपलं सेवा कार्य पूर्ण करण्यापासून नक्कीच प्रियानु तो पुढे जाणार. आपलं सेवा कार्य त्याचं कधीच कट होणार नाही. देवाचे लोक तुम्ही बघत आहात, नेहमी लक्षात ठेवा देवाचा आत्मा आम्हाला लोकांचे जे आत्मे आज जगामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ते कृपादान असणं किती महत्वाचं आहे. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कृपादान पाहिजे प्रियानु, हे कृपादान जे आत्मे ओळखायचं. माझ्या प्रियानु तुम्ही प्रार्थना योद्धे असणं किती महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रार्थना योद्धे नाही तर प्रियानु या गोष्टी आम्ही मिस करत आहोत. प्रभावपणे सेवा कार्य आम्हाला करायचं आहे, लोकांना बंधातून मुक्त करायचं आहे. सैतान खवळलाय, सैतान लोकांचा नाश करायलाय. आजूबाजूला जेव्हा बघतोय लोक जीवनामध्ये मृत्यू आहे, आजूबाजूला जेव्हा बघतोय लोकांना त्रास आहे प्रियानु, आणि यातून जर आम्हाला बाहेर काढायचं आहे, आत्मे ओळखायचं दान आमच्या जीवनामध्ये कार्यरत असणं किती चांगलं आहे.